आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यामध्ये त्यांनी वाघाच्या गळ्यात पट्टा बांधून फिरवत असताना दिसत आहेत. पण हे करताना खासदार विसरले की वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, प्रतीक असून त्याचा असा व्हिडिओ बनवणे, त्याचा छळ करणे हा मोठा अपराध असून राष्ट्रीय प्रतीक चिन्ह याचा अपमान केलाय. आणि जर लोकप्रतिनिधीच असे कायद्याचे उल्लंघन करून त्याचा प्रचार प्रसार करत असतील तर सर्वसामान्य जनतेने काय आदर्श घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यावर वन्यजीव संरक्षक कायदा 1972 व प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे निवेदन देऊन केले. यावेळी भाजपाचे युवा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट बिपिन ताठे, उमेश पन्हाळे, कन्हैया दिघे व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.